नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे योलो रुद्र गौरूर. माझं नाव आहे अश्विनी. आज आपलं पहिलं इंटरॅक्शन होतं आहे. मी स्वतः व्हिडिओमध्ये आज आली आहे आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नाचणीचं सत्व. तर लहान बाळांसाठी नाचणी तर खूप फायदेशीर आहे. 6 महिन्याच्या पुढील बाळांना तुम्ही नाचणीचं सत्व किंवा नाचणीची खीर करून देऊ शकता. आता साधारणपणे याच्यामध्ये गूळ, दूध किंवा पाण्याचा वापर करूनही तुम्ही करू शकताय. मी पाण्याचा वापर करून नाचणीचं सत्व करते. चला तर मग बघूयात रेसिपी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता नाचणीचं सत्व तर आपण करतोय, पण आता हे बाळांना कधीपासून द्यायचं. आता बाळ जेव्हा तुमचं 6 महिन्याचं होईल तुम्ही बाळांना ब्रेस्ट फीडिंगसोबत नाचणीचं सत्व किंवा खिमटी देखील देऊ शकताय. आता बाजारामध्ये रेडीमेड पॅकेट्स देखील मिळतात किंवा तुम्ही घरच्या घरी देखील नाचणी आणून त्याचं पीठ बनवून करू शकताय. आता याच्यामध्ये मी फक्त 1 चमचा घेतला आहे. आता बाळाचं जसं खाण्याचं प्रमाण आहे त्यानुसार तुम्ही 1 किंवा 2 चमचे घेऊ शकताय. थोडंसं पाणी मिक्स करून मिश्रण एकत्र करायचं आहे आणि त्याला लम्स येऊ द्यायचे नाहीत अजिबात. एका साईडला आणि पाणी उकळत ठेवायचं आहे आणि उकळलेल्या पाण्यामध्ये हे मिश्रण आपण मिक्स करणार आहोत. साधारणपणे 2 ते 3 उकळीमध्ये सत्व तयार होईल. थोडं तूप मिक्स करायचं याच्यामध्ये. नाचणीचं सत्व घरी केलेले असल्यास केव्हाही उत्तमच, पण तुम्ही बाजारातून देखील आणू शकताय. साखरयुक्त किंवा साखर विरहित असे 2 प्रकारचे असतात आणि नाचणीतील कॅल्शियमचे प्रमाण अत्यंत जास्त आहे. म्हणूनच आपल्या मुलांच्या वाढीसाठी किंवा त्यांच्या हाडांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता आणि हाडांचा फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी करण्यास आणि कॅल्शियमच्या सप्लिमेंट्सची आवश्यकता दूर करण्यास नाचणी नक्कीच मदत करते. त्याशिवाय नाचणी मानवी शरीरामध्ये रक्ताचे उत्पादन सुधारते. त्यामुळे खूपच फायदेशीर नाचणीचं सत्व आहे आणि लहान मुलांपासून गरोदर महिलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व आवडीने घेऊ शकतात. नाचणीचं सत्व तयार झालं आहे. थोडं तूप मिक्स करायचं याच्यामध्ये आणि आता ही रेसिपी तयार झाली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.